जनगणना 2027 साठी डेटाची अचूकता म्हणजे ॲक्युरेसी सर्वात महत्त्वाची आहे आणि एक सुपरवायझर म्हणून हे HLO ॲप तुमचे सर्वात महत्त्वाचे साधन असणार आहे. तर चला आज याच विषयावर बोलूया आणि समजून घेऊया की डेटा व्हेरिफिकेशनची संपूर्ण प्रक्रिया नक्की कशी काम करते. तर सर्वात मोठा प्रश्न हाच उभा राहतो बरोबर ना, की एन्युमरेटर तर फील्डवर आहेत, ते त्यांचे काम करत आहेत, डेटा गोळा करत आहेत, पण जर त्यांच्या कामात काही चूक राहिली तर एक सुपरवायझर म्हणून ती तुम्ही कशी पकडाल आणि पुन्हा ती दुरुस्त कशी करून घ्याल. बस याच अडचणीचे उत्तर आहे हे ॲप. सर्व काम एका खूप सोप्या टप्प्यापासून सुरू होते. तुम्हाला सर्वात आधी त्या एन्युमरेटरला निवडायचे आहे ज्याचे काम तुम्ही व्हेरीफाय करू इच्छिता. पाहूया हे कसे करायचे. बघा, जसे तुम्ही ॲप उघडाल तुम्हाला होम पेजवरच तुमच्या अंतर्गत काम करणाऱ्या सर्व एन्युमरेटर्सची एक यादी दिसेल. तुम्हाला फक्त ड्रॉपडाऊन मेनूमधून योग्य नाव निवडायचे आहे. एकदम सरळ आणि सोपे. हो, एक छोटी गोष्ट इथे लक्षात ठेवण्यासारखी आहे. कधी-कधी काय होते ना, की ही यादी दिसणारच नाही, तर मुळीच घाबरून जाऊ नका. बहुतेक प्रकरणांमध्ये ही फक्त एक नेटवर्कची अडचण असते. फक्त थोडे थांबा, पुन्हा प्रयत्न करा आणि यादी तुमच्या समोर असेल. बरं, तर एन्युमरेटर निवडल्यानंतर स्क्रीनवर त्यांना नेमून दिलेले हाऊस लिस्टिंग ब्लॉक्स म्हणजेच HLB दिसू लागतील. आता तुम्ही ज्या पण HLBला चेक करू इच्छिता त्याला निवडा आणि क्लिक टू चेक द रेकॉर्ड बटन दाबून द्या. बस, आता तुम्ही प्रत्यक्ष डेटापर्यंत पोहोचला आहात. ठीक आहे, तर एकदा जेव्हा वर्क ब्लॉक निवडला तेव्हा आता येते खरे काम. एन्युमरेटरने गोळा केलेला डेटा काढणे आणि तो नीट तपासणे. इथेच तुमचा देखरेखीची सर्वात जास्त गरज आहे. या स्क्रीनवर बघा, तुम्हाला एक ड्रॉपडाऊन मेनू मिळेल ज्यामध्ये सर्व लाईन नंबर्सची यादी असेल. येथे प्रत्येक लाईन नंबर एका घराचे प्रतिनिधित्व करतो. तर बस एक-एक करून लाईन नंबर निवडा आणि मग फेच बटन दाबा. असे करताच त्या घराचा सर्व डेटा सर्व्हरवरून थेट तुमच्या डिव्हाइसवर येईल आणि फेच दाबताच स्क्रीनवर काहीसे असे दिसेल. त्या घरासाठी जेवढे पण प्रश्न विचारले गेले होते त्या सर्वांची उत्तरे एका सुटसुटीत फॉर्मॅटमध्ये तुमच्या समोर असतील. आता तुमचे काम आहे की हे नीट तपासा, प्रत्येक डिटेलला. तर डेटा तर पाहिला, आता तुम्हाला एक निर्णय घ्यायचा आहे. काय सर्व काही बरोबर आहे की यामध्ये काही सुधारणेची गरज आहे? तर गोष्ट सरळ आहे. तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. जर तुम्हाला वाटते की एन्युमरेटरने जो पण डेटा भरला आहे तो एकदम बरोबर आहे, काही अडचण नाहीये, तर तुम्ही फक्त ओके बटन दाबून द्या. पण जर तुम्हाला कोणतीही चूक दिसून आली तर तुम्हाला रिमार्क्स बटन वापरावे लागेल. जसे तुम्ही रिमार्क्सवर क्लिक कराल एक छोटा बॉक्स उघडेल. येथे तुम्हाला स्पष्टपणे लिहायचे आहे की चूक काय आहे आणि ती कशी दुरुस्त करायची आहे. आपला फीडबॅक लिहिल्यानंतर सबमिट दाबा. आणि माहिती आहे का, इथेच ही सिस्टीम खूप स्मार्ट पद्धतीने काम करते. जसे तुम्ही रिमार्क्स सबमिट करून डेटा सिंक करताना लगेच एन्युमरेटरला आपोआप एक SMS जातो आणि त्या SMSमध्ये सर्व काही स्पष्टपणे लिहिलेले असते. कोणता HLB, कोणता लाईन नंबर दुरुस्त करायचा आहे. यामुळे करेक्शनचे काम एकदम वेगवान आणि अचूक होते. तुमचे काम अजून इथे संपलेले नाही. डेटा व्हेरीफाय केल्यानंतर सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे आपले काम सर्व्हर सोबत सिंक करणे. हे खूप गरजेचे आहे. तर जेव्हा तुम्ही काही रेकॉर्ड्सला ओके किंवा रिमार्क्ससोबत चेक करून घेता त्यानंतर तुम्हाला हे सिंक बटन दाबायचे असते. हे बटन तुमच्या डिव्हाइसवर केलेले सर्व व्हेरिफिकेशन मुख्य सर्व्हरवर अपलोड करते. आता सिंकबद्दल काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. पहिली, तुम्ही दिवसातून जितक्या वेळा हवे तितक्या वेळा सिंक करू शकता, याची कोणतीही मर्यादा नाही. दुसरी, एन्युमरेटरला रिमार्क्सवाला SMS तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही सिंक बटन दाबाल. आणि शेवटी जो फायनल सिंकचा पर्याय आहे तो तेव्हाच सुरू होईल जेव्हा एन्युमरेटर आपल्या बाजूने HLBला कंप्लीट मार्क करेल आणि तुम्ही सुद्धा सर्व लाईन्स व्हेरीफाय कराल. ठीक आहे, आता जरा थांबा आणि नीट ऐका. आपण एका खूप गंभीर आणि महत्त्वाच्या विषयावर बोलत आहोत. हे तुमच्या डेटाच्या सुरक्षिततेबद्दल आहे. याला मुळीच हलक्यात घेऊ नका. जर तुम्ही ॲप वापरण्यासाठी आपले डिव्हाइस म्हणजेच आपला फोन बदलता तर तुमचा सर्व अनसिंक्ड डेटा कायमचा गमावू शकतो. बघा, होते काय, जेव्हा तुम्ही एखाद्या नवीन फोनवर लॉग इन करण्याचा प्रयत्न कराल तेव्हा ॲप तुम्हाला एक वॉर्निंग देईल, अगदी तशीच जी तुम्ही डाव्या बाजूला पाहत आहात. आणि जर तुम्ही कन्फर्म दाबले तर बस तुमचे जुने डिव्हाइस तत्काळ डीरजिस्टर होईल आणि जो डेटा सिंक झाला नव्हता तो गेला. त्याला परत मिळवण्याचा कोणताही मार्ग नाही. आणि हे काही आम्ही आमच्या बाजूने सांगत नाही आहोत. हे ऑफिशियल डॉक्युमेंटमधील थेट वाक्य आहे जे सांगते की विषय किती गंभीर आहे. तर लक्षात ठेवा, डिव्हाइस बदलण्यापूर्वी नेहमी हे खात्री करून घ्या की सर्व काम सिंक झाले आहे. तर चला एकदा पटकन उजळणी करूया की आपण काय शिकलो.
सर्वात आधी एन्युमरेटर सिलेक्ट करा, मग लाईन नंबरवरून डेटा फेच करा, त्यानंतर डेटा लक्षपूर्वक व्हेरीफाय करा. गरजेनुसार एकतर रिमार्क्स द्या किंवा ओके करा. आणि सर्वात शेवटी जे सर्वात महत्त्वाचे आहे, आपले काम सिंक करायला मुळीच विसरू नका. शेवटी गोष्ट फक्त इतकीच आहे की तुम्ही जो पण डेटा व्हेरीफाय करता तो आपल्या देशाच्या जनगणनेच्या अचूकतेमध्ये थेट योगदान देतो. एक सुपरवायझर म्हणून तुम्ही त्या अचूकतेचे रक्षक आहात. ॲप तुमचे साधन आहे, पण जबाबदारी तुमची आहे. तर प्रश्न हाच आहे की तुम्ही डेटाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी तयार आहात का? मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या प्रगणक मित्राला शेअर करा. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.